आज तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. संयम ठेव आणि मनापासून ऐक. एकदा अचानक एका तरुणाची नोकरी गेली. अशातच त्याच्या आईवडिलांवर जवळपास 10 लाखांचं कर्ज झालं होतं. नोकरी मिळत नव्हती. मग या त्रासाला कंटाळून त्या तरुणाने व्यवसाय करायचं ठरवलं. आता अगदीच काही नाही म्हणून कमी भांडवलात त्याने सकाळचा नाश्ता द्यायला सुरुवात केली. आता व्यवसायात सुद्धा यश मिळेल की नाही ही साशंकता त्याच्या मनात होतीच, पण तरीही तरीही त्याने जिद्द सोडली नाही. सुरुवातीला अगदीच किरकोळ व्यवसाय व्हायचा, पण तो थांबला नाही. आता अशातच एका गरीब आजीने त्याच्याकडून एकदा पोहे खाल्ले आणि ते तिला प्रचंड आवडले. तिने संपूर्ण गावभर त्या पोह्याचे कोड कौतुक केले आणि बघता बघता त्याच्या ह्या चवीमुळे लोकांचा ओघ वाढत गेला आणि पंचक्रोशीत त्यातूनच त्याचं नाव सुद्धा झालं.